मित्रांनो, डी.एम. साहेबांचा ताफा जेव्हा एका चौकातून जात होता तेव्हा त्यांची नजर तिथे उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरवर पडली. डी.एम. साहेबांनी लगेचच गाडी थांबवली आणि आपल्या गार्डला त्या पोलीस इन्स्पेक्टरला बोलवण्यासाठी पाठवले. पोलीस इन्स्पेक्टर साहेब जेव्हा ऐकतो की डी.एम. साहेबांनी त्याला बोलावले आहे तेव्हा तो थोडासा घाबरतो. तो विचार करतो की त्याने असं काय चुकीचं केलं असेल ज्यामुळे डी.एम. साहेबांनी त्याला बोलावलं आहे. घाबरत घाबरत तो डी.एम. साहेबांच्या गाडीजवळ पोहोचतो. गाडीत बसलेल्या डी.एम. साहेबांना पाहून तो अचानक आश्चर्यचकित होतो आणि थक्क होऊन खाली बसतो. मित्रांनो, ते डी.एम. साहेब कोण होते आणि त्यांनी त्याला का बोलावलं होतं व डी.एम. साहेबांना बघून तो खाली का बसला होता, या सगळ्या प्रश्नांची खरी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तमिळनाडूमधील एका जिल्ह्यात एक कुटुंब राहत असते. कुटुंबात आई वडील, त्यांचा मुलगा वेणू कृष्णन आणि त्याची बायको श्रीलेखा राहतात. वेणू कृष्णन नुकताच ट्रॅफिक पोलीस दलात पोलीस इन्स्पेक्टर पदावर नियुक्त झाला होता आणि त्याच्या लग्नाला फक्त 6 महिने झाले आहेत. श्रीलेखा खूप गुणी मुलगी होती. ती घरी आपल्या सासू सासऱ्यांचा खूप आदर करत होती आणि आपल्या नवऱ्याच्या शब्दांचं पालनही करायची. लग्नानंतर 6 महिन्यांनी वेणू कृष्णनला समजतं की त्यांच्या शहरात सरकारी नोकरीसाठी एक जागा निघाली आहे. तो विचार करतो की जर त्याने श्रीलेखाचा फॉर्म भरला तर तिचीही सरकारी नोकरी लागेल. या विचाराने तो आपल्या बायकोला जाऊन म्हणतो की श्रीलेखा, मला तुझे सगळे कागदपत्र दे, मी तुझा फॉर्म भरतो, त्यामुळे तुझीही सरकारी नोकरी लागेल आणि आपले जीवन आणखी चांगले होईल. वेणू कृष्णनच्या बोलण्यावर श्रीलेखा शांतपणे उभी राहते. हे पाहून वेणू कृष्णन पुन्हा म्हणतो, तू ऐकलं नाहीस का? मी म्हणालो की मला तुझी कागदपत्र दे, मी तुझा फॉर्म भरतो. तेव्हा श्रीलेखाच्या डोळ्यात अश्रू येतात. ती रडतच म्हणते की वेणू, मला माफ करा, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवली आहे. हे ऐकताच वेणू कृष्णन आश्चर्यचकित होतो आणि श्रीलेखाकडे पाहू लागतो. त्याला विचार सतावत असतो की श्रीलेखाने माझ्यापासून अशी कोणती गोष्ट लपवली आहे. तो पटकन श्रीलेखाकडे उभा राहतो आणि विचारतो की तू कोणती गोष्ट लपवलीस, काय झालं ज्यामुळे तू अशा प्रकारे रडत आहेस? यानंतर श्रीलेखा हळूहळू सांगू लागते की मी फारशी शिकलेली नाही, मी फक्त 9वी पर्यंत शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिक्षण सोडून दिले होते. जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा माझ्या कुटुंबियांनी आणि तुमच्या कुटुंबियांनी मला सांगितलं होतं की ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही. त्यांनी मला सांगितले की मला फक्त घर सांभाळायचे आहे आणि सासरच्या घरात चांगले जीवन व्यतीत करायचे आहे. मी अनेकदा वडिलांना सांगितलं होतं की माझं असं लग्न करू नका, पण त्यांनीही ऐकलं नाही. त्यांनी आपलं लग्न ठरवलं आणि आता मी तुमची बायको बनून तुमच्या सोबत आहे. हे ऐकताच वेणू कृष्णन रागाने लाल होतो आणि श्रीलेखावर मोठ्याने ओरडू लागतो, तू हे सगळं का लपवलंस? एवढं मोठं सत्य तू मला का सांगितलं नाहीस? वेणू कृष्णनचा राग आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज घरभर घुमू लागला. तेवढ्यातच त्याचे आई वडील त्यांच्या खोलीकडे धावत आले. वेणू कृष्णनच्या आई वडिलांनी संपूर्ण परिस्थिती जाणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ते त्याला म्हणाले की बाळा, या मुलीमध्ये चांगले संस्कार आहेत, म्हणूनच आम्ही तुझं लग्न तिच्या सोबत ठरवलं. जर तू खूप शिकलेली मुलगी आणली असतीस तर कदाचित तिला घराचा मान राखता आला नसता आणि तिने आमचाही आदर केला नसता. आम्हाला फक्त हेच हवे होते की तुझे जीवन सुखी व्हावे. तू पैसे कमावतोस आणि श्रीलेखा घर सांभाळते, तिला घरातील सगळी कामं जमतात, म्हणून आम्ही तुझं लग्न तिच्या सोबत ठरवलं. पण हे सगळं ऐकल्यावर वेणू कृष्णन आणखी चिडतो. तो चिडून मोठ्याने ओरडतो, अशा अशिक्षित आणि गावंढळ मुलीशी तुम्ही माझं लग्न लावून दिलं?
माझ्या आयुष्याची काहीच काळजी केली नाही. तुम्ही माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं म्हणत तो रागाच्या भरात तिथून निघून जातो. श्रीलेखा हे सगळं ऐकून ढसाढसा रडू लागते. तिचे सासू सासरे तिला आधार देत म्हणतात की बाळा, काळजी करू नकोस. काही दिवस तो नाराज राहील, पण नंतर सगळं काही ठीक होईल. तो तुला स्वीकारेल आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल. परंतु काळाच्या ओघात वेणुकृष्णन आणि श्रीलेखामधील वाद वाढू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवर वेणुकृष्णन श्रीलेखाला अशिक्षित, गावंढळ आणि मूर्ख म्हणत अपमान करू लागतो. तो प्रत्येक वेळेस तिला कमी लेखतो, ज्यामुळे श्रीलेखाचं आयुष्य आणखी कठीण होतं. जोपर्यंत वेणुकृष्णनला श्रीलेखाने फक्त 9वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे हे कळलं नव्हतं, तोपर्यंत त्यांच्यात सर्व काही ठीक होतं. पण ही सत्यता समजल्यानंतर त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. वेणुकृष्णनचा राग आणि तिरस्कार सतत वाढत होता. श्रीलेखाने ही समस्या आधी आपल्या सासू सासऱ्यांशी शेअर केली. त्यांनी वेणुकृष्णनला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो आपल्या वागण्यात कोणताही बदल करायला तयार नव्हता. जेव्हा या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या, तेव्हा श्रीलेखाने आपल्या आई वडिलांना फोन करून सर्व काही सांगितलं. तिच्या आई वडिलांनी तिला समजावत म्हणाले की बाळा, हेच तुझं घर आहे. कोणत्याही परिस्थितीत तुला तिथेच राहायचं आहे. वेळ आल्यावर सगळं काही ठीक होईल. श्रीलेखाने आपल्या आई वडिलांचं म्हणणं मान्य करून सासरचं घर टिकवण्याचा प्रयत्न केला. पण वेणुकृष्णनचा स्वभाव दिवसेंदिवस अधिकच खराब होत गेला. तिरस्कार, अपमान यासोबतच त्याने श्रीलेखाला शारीरिक त्रास देणंही सुरू केलं. एके दिवशी झालेल्या भांडणांदरम्यान रागाच्या भरात वेणुकृष्णनने श्रीलेखावर हातही उचलला. हे श्रीलेखासाठी सहन करण्याच्या पलीकडचं होतं. श्रीलेखाने ताबडतोब सासर सोडून आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरी पोहोचल्यावर तिला आशा होती की काही दिवसांनी वेणुकृष्णन तिला परत घेण्यासाठी येईल. माहेरी पोहोचल्यावर तिला आशा होती की काही दिवसांनी वेणुकृष्णन तिला परत घेण्यासाठी येईल. पण वेणुकृष्णन मात्र आपल्या रागात आणि अहंकारात बुडालेला होता. त्याने श्रीलेखाला परत आणण्याचा किंवा तिला समजावण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि निर्धास्तपणे सासरी राहू लागला. जेव्हा वेणुकृष्णनच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं की त्याने श्रीलेखाला परत घेऊन यावं, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. तो रागाने म्हणाला की मी तिला परत आणणार नाही. मी तिला घटस्फोट देईन. मला अशी बायको नको आहे, जी अशिक्षित आणि गावंढळ आहे. हे ऐकून वेणुकृष्णनच्या आई वडिलांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्यांच्या एकाही गोष्टीकडे लक्ष देत नव्हता. शेवटी तो थेट कोर्टात गेला आणि घटस्फोटासाठी केस दाखल केली. काही दिवसांनी कोर्टाचा समन श्रीलेखाकडे पोहोचला. जेव्हा श्रीलेखाला याची बातमी मिळाली, तेव्हा तीही खूप रागावली. तिने मनापासून आपल्या नवऱ्याची सेवा केली होती, तरीही तो तिला घटस्फोट देऊ इच्छित होता. श्रीलेखाने ठरवलं की तीही हा संबंध संपूर्णच राहील. तिने वेणुकृष्णन विरुद्ध कोर्टात लढाई सुरू केली. केस चालू राहिली आणि काही दिवसांनी दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर वेणुकृष्णन त्याच्या घरी निर्धास्तपणे राहत होता, तर श्रीलेखा माहेरी एकटी पडली होती. श्रीलेखाच्या मनात आणि डोक्यात सतत जुन्या आठवणी घोळत होत्या. ज्या वेळेस वेणुकृष्णन तिला अशिक्षित, गावंढळ आणि मूर्ख म्हणत अपमान करत होता, ती वारंवार विचार करायची की मी या नात्यासाठी माझं सगळं काही दिलं, तरीही माझं घर उद्ध्वस्त झालं. आता मी इथे एकटी आणि अपमानित राहत आहे. या कडू आठवणींनी श्रीलेखाला आतून पूर्णतः मोडून टाकलं होतं. पण कुठेतरी तिने स्वतःला सावरायचं आणि आपलं जीवन नव्या पायावर उभं करायचं धाडसही गोळा करायला सुरुवात केली. श्रीलेखा घटस्फोटानंतर एक अनिश्चित जीवन जगत होती. कधी ती आपल्या नवऱ्यावर म्हणजेच वेणुकृष्णनवर राग करत होती, तर कधी तिला वाटत होतं
की जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे. या दरम्यान तिचे वडील तिची अवस्था पाहून चिंतेत पडले. ते तिला म्हणाले की बाळा, आता तू दुसरं लग्न करून घे. आपल्याकडे पैशांची काही कमतरता नाही आणि घटस्फोटानंतर जो मुआवजा मिळाला आहे त्यातून तू तुझं भविष्य चांगलं करू शकतेस. पण श्रीलेखाने आपल्या वडिलांची ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली. ती ठामपणे म्हणाली की बाबा, जर तुम्ही माझं दुसरं लग्न लावून दिलं तर काय हमी आहे की पुढचा व्यक्ती मला गावंढळ आणि गवार म्हणून अपमानित करणार नाही. मी आता लग्न करणार नाही. आधी मी माझ्यावर लागलेल्या या डागाला मिटवू इच्छिते. हे ऐकून तिचे वडील आश्चर्यचकित होऊन विचारतात की बाळा, हा डाग तू कसा मिटवणार आहेस? श्रीलेखा आत्मविश्वासाने म्हणाली की आता मी अभ्यास करणार, शिकून सवरून एक शिकलेली आणि स्वावलंबी महिला बने. त्यानंतर मी पाहते की कोण मला गावंढळ आणि गवार म्हणून हाक मारतो. हे ऐकून तिचे वडील थोडे चिंतेत पडले आणि म्हणाले की बाळा, अभ्यास तर तू खूप आधीच सोडून दिला होतास. आता इतक्या काळानंतर कसा सुरू करशील? त्यावर श्रीलेखा ठामपणे म्हणाली की बाबा, काहीही झालं तरी मला अभ्यास करायचाच आहे. मी परिश्रम करीन आणि माझं नाव उज्ज्वल करूनच दाखवीन. आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे. श्रीलेखाचा आत्मविश्वास आणि धैर्य पाहून तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटलं की बाळा, जर तुला शिकायचं आहे तर मी तुझ्या प्रत्येक पावलांवर तुझ्या सोबतच आहे. श्रीलेखाने ठरवलं होतं की तिला आपल्या मागील नवऱ्याला म्हणजेच वेणू कृष्णनला हे दाखवून द्यायचं आहे की ती कुणापेक्षाही कमी नाही. श्रीलेखाने स्वतःशी वचन दिलं होतं की ती तोपर्यंत तिचं शिक्षण थांबवणार नाही जोपर्यंत ती सरकारी नोकरी मिळवत नाही. तिच्या वडिलांनी तिची जिद्द पाहून तिला म्हटलं की बाळा, जर तुला शिक्षण घ्यायचं असेल तर निर्धास्तपणे शिक. तुझ्या शिक्षणासाठी जो काही खर्च होईल तो मी उचलणार आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि बाकी कशाचीही चिंता करू नकोस. या पाठिंब्यानंतर श्रीलेखाने पुन्हा संपूर्ण जिद्दीने आपलं शालेय शिक्षण सुरू केलं. तिने हळूहळू 10वी आणि त्यानंतर 12वी उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने पदवीसाठी प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना तिला कलेक्टर पदाबद्दल माहिती मिळाली. तिला समजलं की कलेक्टर झाल्यानंतर प्रत्येक सरकारी अधिकारी तिच्या अधीन काम करतील. हा विचार श्रीलेखाला अधिक प्रेरणा देत गेला. तिने आपली संपूर्ण ऊर्जा पदवी पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करण्यासाठी लावली. तिने ठरवलं होतं की ती स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी मोठं साध्य करून दाखवेल आणि तिच्या नवऱ्याला उत्तर देईल, ज्यांनी तिला गावंढळ आणि गवार म्हणून हिणवलं होतं. श्रीलेखाने कलेक्टर होण्याची स्वप्न पाहिली होती आणि त्याच दिशेने परिश्रमही सुरू ठेवले. तिने स्वतःला पूर्णतः अभ्यास आणि तयारीत झोकून दिलं. 8 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर श्रीलेखाचे परिश्रम अखेर फलद्रूप झाली आणि ती कलेक्टर झाली. ही बातमी पसरताच तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आतापर्यंत जेव्हा श्रीलेखा तिच्या जीवनाला पुन्हा आकार देण्यासाठी शिक्षण घेत होती तेव्हा समाजातील लोक तिच्या कुटुंबाला वेगवेगळे टोमणे मारत होते. कोणी म्हणायचं, इतक्या वयात मुलीला शिकवायची काय गरज आहे, तर कोणी म्हणायचं, घटस्फोट झाला आहे, तिला घरीच बसू देत. पण आज तेच लोक मिठाई घेऊन त्यांच्या घरी आले होते. श्रीलेखाचे वडील अभिमानाने सर्वांना सांगत होते, माझी मुलगी आज कलेक्टर झाली आहे. तिने माझ्या अपेक्षांना खरं करून दाखवलं आणि आमची मान अभिमानाने उंच केली आहे. आपल्या यशानंतर श्रीलेखाने कलेक्टर म्हणून ट्रेनिंग सुरू केली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची पोस्टिंग एकाच जिल्ह्यात झाली, जिथे तिने पूर्ण समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली. श्रीलेखाने आपल्या आयुष्याला एका नव्या दिशेने आकार दिला आणि समाजाला हा संदेश दिला
की परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते. कलेक्टर झालेली श्रीलेखा आपल्या प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या जोरावर सतत कर्तव्य बजावत होती. एके दिवशी तिला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. ती आपल्या गाडीत बसली आणि आपला गनर आणि ड्रायव्हर सोबत निघाली. रस्त्यात एक मोठा चौक आला, जिथे ट्रॅफिक पोलीस सतर्कपणे आपलं काम करत होता. जसे कलेक्टर मॅडमचा ताफा तिथे पोहोचला, ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ ट्रॅफिक बाजूला करण्यास सुरुवात केली, जेणेकरून ताफा अडथळ्याशिवाय पुढे जाऊ शकेल. अचानक श्रीलेखाची नजर एका ट्रॅफिक पोलिसावर पडली. त्याला पाहताच ती थोडीशी थबकली. तो कोणी दुसरा नव्हे तर तिचा मागील नवरा वेणू कृष्णन होता, ज्याने कधी काळी तिला गावंढळ आणि गवार म्हणून हिणवलं होतं आणि तिला सोडलं होतं. श्रीलेखाने तात्काळ ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा आदेश दिला. गाडी थांबवल्यानंतर तिने आरशात पुन्हा त्याच्याकडे नीट पाहिलं, हे निश्चित करण्यासाठी की तो खरोखरच वेणू कृष्णन आहे का. जेव्हा तिला खात्री पटली की तो वेणू कृष्णनच आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गंभीरता पसरली. श्रीलेखाने आपल्या गनरला आदेश दिला, गाडीतून उतरून त्या पोलीस निरीक्षकाला इकडे बोलवा. गनर लगेच गाडीतून खाली उतरला आणि वेणू कृष्णनकडे गेला. त्याने वेणू कृष्णनला सांगितलं, कलेक्टर मॅडम तुम्हाला बोलावत आहे. वेणू, जो ताफा पाहून आधीच सतर्क झाला होता, हे ऐकताच अधिक घाबरला. त्याला काहीच समजलं नाही की कलेक्टर मॅडम त्याला का बोलावत आहेत. तो मनाशी विचार करू लागला की माझ्याकडून अशी काय चूक झाली आहे, ज्यामुळे कलेक्टर मॅडमने मला बोलावलं आहे. भीती आणि शंकेच्या भावनांसह वेणू हळूहळू कलेक्टर मॅडमच्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला. घाबरत घाबरत तो कलेक्टर मॅडमच्या गाडीपर्यंत पोहोचला. गाडीपर्यंत पोहोचल्यावर तो आत डोकावतो आणि गाडीत समोर बसलेल्या कलेक्टर मॅडमला पाहतो, तेव्हा तो एकदम आश्चर्यचकितच होतो. त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो जागेवरच खाली बसतो. त्याच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न होते, पण गोंधळलेल्या अवस्थेत परत तो गाडीत बसलेल्या कलेक्टर मॅडम यांच्याकडे बघतो. वेणू कृष्णन लगेचच त्यांना सॅल्यूट करतो आणि म्हणतो की हो मॅडम, सांगा काय काम आहे. यानंतर श्रीलेखा, जी आता कलेक्टर झाली होती, ती म्हणाली की तुम्ही उद्या मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. एवढं बोलून श्रीलेखा तिथून निघून गेली. वेणू कृष्णन मात्र याबद्दल विचार करत राहतो. श्रीलेखा इतकी मोठी कलेक्टर कशी झाली? शेवटी असं काय झालं असेल? यानंतर वेणू कृष्णन त्या गावात जातो जिथे श्रीलेखा पूर्वी राहत होती आणि तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गावात चौकशी केल्यानंतर त्याला श्रीलेखाची संपूर्ण कथा समजते. त्याला कळतं की घटस्फोट झाल्यानंतर श्रीलेखाने दुसरं लग्न केलं नाही. त्याऐवजी तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आणि परिश्रम करून कलेक्टर बनून दाखवलं. गावातील लोक श्रीलेखाच्या या संघर्षमय प्रवासाची कथा जाणून होते आणि तिचं कौतुक करत होते. ही सगळी माहिती मिळवल्यानंतर वेणू कृष्णन प्रचंड आश्चर्यचकित होतो. या विचारांमध्ये मग्न राहून दुसऱ्या दिवशी तो कलेक्टर मॅडमला भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. तिथे पोहोचल्यावर वेणू कृष्णन बाहेरच थांबतो. तेवढ्यात श्रीलेखा त्याला आत बोलावते. वेणू कृष्णन केबिनमध्ये जाताच इतका अस्वस्थ होतो की त्याला काहीच बोलता येत नाही. तो ना आपल्या चुकांसाठी माफी मागू शकत होता, ना हे सांगू शकत होता की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. श्रीलेखा त्याची अवस्था पाहून सर्व काही ओळखते आणि त्याला बसण्यास सांगते. वेणू कृष्णन घाबरत जाऊन खुर्चीवर बसतो. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू होतो. संभाषणाची सुरुवात श्रीलेखा स्वतः करते. ती सर्वप्रथम वेणू कृष्णनचे आभार मानते. कलेक्टर मॅडमने वेणू कृष्णनचे आभार मानले हे ऐकताच तो आश्चर्यचकित होतो. त्याच्या मनात विचार येतो की मी तर तिला घटस्फोट दिला होता, तिला खूप वाईट साईट बोललो होतो आणि तिच्यावर हातही उचलला होता.
तरीही ती माझे आभार का मानत आहे? अखेर तो तिला विचारतो की मॅडम, तुम्ही माझे आभार का मानत आहात? श्रीलेखा त्यावर हसतच उत्तर देते, पाहिलंस का वेणुकृष्णन, जर त्यावेळेस तू मला त्रास दिला नसतास आणि मला हे सतत आठवण करून दिलं नसतंस की मी गावंढळ आहे, तर कदाचित आज मी या पदापर्यंत पोहोचू शकले नसते. तुझ्या कठोर शब्दांनी आणि वागण्यानेच मला सर्वात मोठी प्रेरणा दिली. मी ठरवलं होतं की मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन. हे ऐकून वेणुकृष्णन पूर्णपणे सुन्न होतो. तो विचार करू लागतो की मॅडम, मी इतकं वाईट वागलो तरीही तुम्ही माझे आभार मानत आहात आणि प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहात. वेणुकृष्णन स्वतःला थांबवू शकत नाही आणि मॅडम समोरच जोरजोरात रडू लागतो. तो म्हणतो की श्रीलेखा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुला घटस्फोट देऊन स्वतःचं आयुष्य खराब करून घेतलं आहे. जर मी तुला घटस्फोट दिला नसता तर आज माझं आयुष्य खूपच चांगलं झालं असतं. त्यावर श्रीलेखा थोडी गंभीर होत विचारते, ते कसं? वेणुकृष्णन त्यावर उत्तर देत म्हणतो की तुझ्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मी एका शिकलेल्या मुलीसोबत लग्न केलं, जसं माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं. पण ती तशी अजिबात निघाली नाही जशी मी अपेक्षा केली होती. तिने माझं आयुष्य हराम करून टाकलं आहे. वेणुकृष्णन आपल्या गोष्टीला पुढे नेत म्हणतो, आणि मी तिला मनापासून घटस्फोटही देऊ शकत नाही, कारण ती वारंवार वेगवेगळ्या केसेस माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न करते. ती मला धमकावते आणि म्हणते की जर मी काही उलटसुलट केलं तर माझी नोकरीही जाईल आणि माझ्या आई वडिलांनाही जेलमध्ये जावं लागेल. हे सगळं सांगताना वेणुकृष्णन पुन्हा रडायला लागतो. हे पाहून श्रीलेखा त्याला शांत करत म्हणते की काही हरकत नाही वेणुकृष्णन, जे काही होतं ते वरच्याने आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. यात आपल्या हातात काहीही नसतं. कदाचित तुझ्या नशिबात तीच महिला होती म्हणून तू मला घटस्फोट दिलास आणि तिच्याशी लग्न केलंस. श्रीलेखाचं हे बोलणं ऐकून वेणुकृष्णन आपले अश्रू पुसतो आणि हळूहळू विचारतो, श्रीलेखा, तू आजपर्यंत लग्न का केलं नाहीस? श्रीलेखा खोल श्वास घेत उत्तर देते की मी लग्न करायचं ठरवलं होतं वेणुकृष्णन, पण तुझे शब्द मला लग्न करू देत नव्हते. वारंवार तुझ्या त्या गोष्टी मला आठवायच्या. गावंढळ आहेस, गवार आहेस, याच गोष्टींनी मला विचार करायला भाग पाडलं की जर मला लग्न करायचं असेल तर त्याआधी मला स्वतःला सिद्ध करावं लागेल. म्हणून मी ठरवलं की आधी मी शिकेन, चांगली सरकारी नोकरी मिळवेन आणि मगच लग्नाचा विचार करीन. हे सगळं सांगून श्रीलेखा पुढे म्हणते की बरं, हे सगळं सोडून दे. या गोष्टींवर खूप वेळ जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव वेणुकृष्ण, आयुष्यात कधीही तुला माझी गरज भासली तर निर्धास्तपणे मला फोन कर. आज मी जशी आहे ती तुझ्यामुळेच आहे. जर तू मला वाईट साईड बोलून घटस्फोट दिला नसतास तर कदाचित मी कधीच या पदावर पोचू शकले नसते. श्रीलेखा पुढे म्हणाली की हेच कारण होतं की मी तुला इथे बोलावलं. तू माझ्याबद्दल काहीही विचार कर, पण मी तुझ्याबद्दल नेहमीच चांगलाच विचार करत आले आहे. तुझ्यामुळेच आज माझं आयुष्य यशस्वी झालं आहे. हे म्हणत श्रीलेखा वेणुकृष्णनला तिथून जाण्यास सांगते. वेणुकृष्णन निराश होऊन तिथून निघून जातो. त्याच संध्याकाळी श्रीलेखा आपल्या वडिलांशी बोलते आणि म्हणते की बाबा, आज माझी वेणुकृष्णनशी भेट झाली. वडील आश्चर्यचकित होऊन विचारतात, बाळा, तो काय म्हणत होता? तेव्हा श्रीलेखा आपल्या वडिलांना सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगते. हे सर्व ऐकून वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान वाटतो. त्यांना आनंद होतो की त्यांच्या मुलीने त्या व्यक्तीचेही आभार मानले ज्याने तिच्यासोबत इतकी वाईट वागणूक केली होती. त्यानंतर काही दिवस असेच निघून जातात. श्रीलेखा आपल्या कामात व्यस्त राहते. एके दिवशी अचानक श्रीलेखाच्या वडिलांचा फोन येतो. ते म्हणतात की बाळा, तुझ्यासाठी एक स्थळ आला आहे. तो मुलगा तुझ्याशी लग्न करू इच्छित आहे. हे ऐकताच श्रीलेखा लगेच नाही म्हणते आणि म्हणते की नाही बाबा, मला कुणाशीही लग्न करायचं नाही. तेव्हा वडील सांगतात की बाळा,
तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही तर तोच वेणू कृष्णन आहे ज्याने तुला घटस्फोट दिला होता. आता हे ऐकून श्रीलेखा आणखी जास्त आश्चर्यचकित होते आणि म्हणते की बाबा, वेणू कृष्णाने तर मला सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको त्याला खूप त्रास देते. मग हे कसं शक्य आहे? त्यावर वडील शांत स्वरात म्हणतात की बाळा, त्याने तुझ्याशी खोटं बोललं होतं. त्याने अजूनपर्यंत कुणाशीही लग्न केलं नाही. वेणू कृष्णनचे वडील इथे आले होते आणि त्यांनी मला संपूर्ण सत्य सांगितलं. वडील म्हणाले की जेव्हा तुमच्या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा काही दिवसांपर्यंत वेणू कृष्णन खूप रागात होता, पण नंतर त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला. वारंवार तो तुला आठवत होता आणि आठवून रडत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला अनेकदा दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला, पण त्याने स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की मी कोणत्याही दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाही. आता वेणू कृष्णनची तुझ्याशी भेट झाली तेव्हा त्याला वाटलं की तो पुन्हा तुझ्याशी लग्न करू शकतो. काहीही झालं तरी तो माफी मागायला आणि आपल्या चुकांची भरपाई करायला पूर्णपणे तयार आहे. वडील पुढे म्हणाले की बाळा, तो खरंच आपल्या वागण्यावर पश्चाताप करत आहे आणि तुझ्यासोबत नवीन सुरुवात करू इच्छित आहे. हे सगळं ऐकून श्रीलेखा काही वेळ विचारात पडली. अखेर तिने सांगितलं की ठीक आहे बाबा, तुम्ही माझं त्याच्याशीच लग्न लावून द्या आणि त्याला सांगा की मी लग्नासाठी तयार आहे. यानंतर श्रीलेखा आणि वेणू कृष्णनचं पुन्हा एकदा लग्न होतं. लग्नानंतर दोघंही आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करू लागले. लग्नानंतर एके दिवशी वेणू कृष्णन श्रीलेखाला विचारतो की श्रीलेखा, तू इतक्या सहजपणे या लग्नासाठी होकार कसा दिलास? मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो होतो. त्यावर श्रीलेखा हसतच उत्तर देते की वेणू, लग्न आयुष्यात फक्त एकदाच होतं आणि मी विचार केला की जेव्हा एकदा माझं तुझ्याशी लग्न झालं आहे तर का नाही पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न केलं जावं, जो आता स्वतःच्या चुकांना समजून घेत आहे आणि नव्याने सुरुवात करण्यासाठीही तयार आहे. तसंही मी माझ्या आयुष्याची सुरुवात तुझ्याबरोबरच केली होती. ही वेगळी गोष्ट आहे की आपल्यात भांडणं झाली आणि त्या भांडणांमुळे आपल्याला एकमेकांपासून खूप काळ दूर राहावं लागलं. पण आता माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या आयुष्याची सुरुवात पुन्हा एकत्र योग्य पद्धतीने करावी. मित्रांनो, ही कथा आहे एका मुलीची जिला गावंढळ आणि गवार म्हणत तिचा घटस्फोट दिला गेला, पण तिने हार मानली नाही आणि स्वतःच्या परिश्रमाने आपलं भविष्य घडवलं. ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम आणि जिद्दीने सगळं काही बदलता येतं. तुम्हाला श्रीलेखाबद्दल काय म्हणायचं आहे आणि वेणू कृष्णनबद्दल तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि ही प्रेरणादायक कथा इतरांसोबत शेअरही करा. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणाला त्रास देणे असा अजिबात नाही. उलट माझा उद्दिष्ट तुम्हा सगळ्यांना प्रेरणा देणे आणि जागरूक करणे आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही मनुष्य आपल्या ताकदीवर आणि जिद्दीने ते बदलू शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच आणखी प्रेरणादायक कथांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. जिथे कुठे असाल सतर्क राहा, सुरक्षित राहा. आपण कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.